नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, नक्कीच हा आठवडा म्हणजे पूर्ण सणाचा आठवडा आहे. बांधवांनो, आज होळी, उद्या धुलीवंदन. तर हे सण साजरे करताना सुद्धा आपल्या करिअरबद्दल बांधवांनो आपण आवश्यक काय असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. म्हणून मी जे काही सांगतो ते आवर्जून काय करा, लक्ष द्या. केंद्रीय माध्यमिक बोर्ड म्हणजे CTETच्या वेबसाईटवर अधिकृत तुम्हाला सूचना आलेली आहे की बांधवांनो 7 जुलै रोजी तुमची CTETची परीक्षा होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही बांधवांनो 2 एप्रिल आहे. त्यामुळे जुलैमध्ये तुमचा परीक्षा असल्यामुळे बांधवांनो आता तुम्हाला खूप वेळ आहे अभ्यासाला. म्हणून दरवेळेसारखं तहान लागल्यावर वीर खांदू नका, लगेच फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. त्यानंतर बघा, मुंबई उच्च न्यायालयाने म्हणजेच बांधवांनो छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाने परीक्षा परिषदेला रोड मॅप सादर करायला सांगितलेला आहे. 5 एप्रिलपर्यंत तुमची TET आणि टेट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक भरती याचा रोड मॅप येणार आहे. मग आता बऱ्याचशा बांधवांना असं वाटतं की आता CTETचा अभ्यास करू का TETचा करू का टेटचा करू. पण आपण जर व्यवस्थित बांधवून ह्या तिन्ही परीक्षेकडे बघितलं, TET, CTET आणि टेट, तर या सर्व परीक्षेचा सिलेबस हा जवळपास 90% सारखा आहे. फक्त एक विषय बांधवांनो जो वेगळा आहे त्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तो म्हणजे बुद्धिमत्ता. जर बुद्धिमत्ता तुमचं जर चांगलं असेल तर बांधवांनो एकाच परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या तिन्ही परीक्षेचा अभ्यास करता येतो. फक्त प्रश्न कसा आहे, काही परीक्षा ह्या 20-20 आहे, काही परीक्षा ह्या 1 डे आहे, तर काही कसोटी आहे. परंतु खेळाचे नियम जसे तिन्ही क्रिकेटमध्ये सारखे, इथं सुद्धा सिलेबस सारखा. आता काय, ही टेट परीक्षा ही ऑनलाईन होती, त्यामुळे इथं प्रश्नांची संख्या ही वस्तुनिष्ठ असते आणि 12-13 सेकंदात ज्या प्रश्नाचं उत्तर देता येईल अशा प्रश्नांचं स्वरूप इकडं असतं. पण CTET आणि TETमध्ये बांधवांनो खास करून शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्र हे CSAT म्हणजेच तुमच्या राज्यसेवा लेवलचे क्वेश्चन असतात. त्यामुळे जर तुम्ही TETचा अभ्यास केला तर तुम्हाला CTETत फरक पडतो, त्याचा उपयोग होतो. TET आणि CTET जर तुम्ही बांधवांनो पास असेल तर साहजिकच तुम्हाला टेट परीक्षेचे दरवाजे खुले होतात. त्यामुळे एका दगडात आपल्याला 3 पक्षी मारता येतात किंवा एका अभ्यासात 3 परीक्षेची तयारी करता येते. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, होळीनिमित्त तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलेलो आहोत. कारण मला पक्क माहिती आहे की D.Ed B.Ed करणारे हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वसामान्य कुटुंबातीलच मुलं असतात. इथं कोणी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्याचं पोरगं काही D.Ed B.Ed करत नाही. मग आता TETची फी वेगळी भरायची, CTETची वेगळी भरायची, ह्या भानगडीत न पडता तुम्ही बांधवांनो CTET जरी परीक्षा तुम्ही या ठिकाणी तिचा अभ्यास केला तर आपोआप तुमचा बांधवांनो TETचा अभ्यास होऊन जातो. कारण ही परीक्षा आहे हिंदीमध्ये. ज्याला हिंदीमध्ये चांगल्या पद्धतीने बांधवांनो जर सिलेबस कळला तर साहजिकरित्या त्याला TETमध्ये त्याला फायदा होतो. त्यामुळे ह्या दोन्ही परीक्षाची फी 5,000 होती, ते 5,000 ऐवजी आम्ही बांधवांनो ती फक्त 2,500 रुपये आम्ही तुम्हाला काय करतोय, हे बॅच देतोय. मग आता ह्या बॅचमधला नेमका सिलेबस काय सारखा आहे, काय वेगवेगळं आहे, त्यावर आपण आता काय करूया, चर्चा करूया. कारण कसं असतं, मी नुसतं सांगून जमणार नाही ना, ते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं पाहिजे ना ते. म्हणून ही जी काही बांधवून या ठिकाणी दिसते तुम्हाला, ही CTETची परीक्षा, तर ही इकडं आहे TETचा सिलेबस. हा दोन्ही परीक्षेचा सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर ह्या दोन्ही परीक्षेमध्ये बांधवांनो 150 काय असतात माहिती का, प्रश्न असतात. 150 प्रश्न 150 गुण. आणि पास व्हायला तुम्हाला कमीत कमी बांधवांनो किती मार्क लागतात, या ठिकाणी 150 पैकी तुम्हाला 90 मार्क लागतात. किती मार्क लागतात, 90. इकडं पण बघा 150 प्रश्न किती मार्क लागतात, 90. पण काय माहिती का, तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. कारण महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्याच कास्टला काय बांधवांनो आरक्षण लागू आहे. तुम्ही मराठी असेल तर तुम्हाला कुणबी किंवा ECBC आरक्षण भेटतंय, ब्राह्मण असेल तर तुम्हाला बांधवांनो EWSचं आरक्षण भेटतं, किंवा कुठलेही कास्टचे असले तर तुम्हाला आरक्षण लागू आहे. म्हणून आता ह्या बांधवांनो 90 ऐवजी तुम्हाला किती मार्क लागतात, 83 मार्क लागतात. आणि मला पक्क माहिती आहे बांधवांनो, तुम्ही जर 3 महिने व्यवस्थित आधी अभ्यासाला लागले तर तुम्हाला 100+ मार्क पडायलाच पाहिजे, काहीच हरकत नाही 100+ मार्क पडायला. मग ते कसे पडणार, काय पडणार, आवर्जून लक्ष द्या. बघा आता काय असतं, TETमध्ये बांधवांनो तुम्ही इंग्रजी कॅन्सल करू शकत नाही,
पण CTET मात्र तुम्हाला इंग्रजी कॅन्सल करता येते. आणि इकडं कसं असतं, परत 75 मार्काला पेडॉलॉजी आहे. म्हणजे मराठी विषय असेल तर मराठी विषयाचं गद्य, पद्य आणि व्याकरण 15 मार्काला, म्हणजे पूर्ण व्याकरण बांधवणं 5च मार्काला आहे. पण TETला 30 मार्काचं व्याकरण आहे ना. आपली जरी मातृभाषा असली मराठी तरीसुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडत नाही. आलं लक्षामध्ये? हां. आता पुढे बघा. मग आता तुम्हाला इकडे पेडॉलॉजी असल्यामुळं तुम्ही DED BEDला ज्या विषयाचा तो अभ्यास केलेला होता ते जे 8 प्रकरणं होते तुमच्या DED फर्स्ट इयरचे, BED फर्स्ट इयरचे मराठी विषयाचे, तेच इकडे बांधवणं तुम्हाला इकडे पेडॉलॉजी म्हणून येणार आहे. आणि तो विषय शिक्षणशास्त्र असल्यामुळं प्रत्येक विषयाचं जे पेडॉलॉजी आहे त्याचं आपलं स्वतःचं पुस्तक आहे बांधवणं, विजय सुराशे सरांचं, तुम्हाला माहिती आहे. आणि जे तुम्ही DED BEDला शिकले तेच तुम्हाला परत एकदा फक्त काय करायचं आहे, तुम्हाला त्याची ओळख करून द्यायची, लक्षात करून द्यायचे. कारण त्या अभ्यासक्रमात तुम्हाला 80-85% पडलेले. आलं का? मला पक्क माहिती DED BEDवाले विद्यार्थी हे काही बांधवणं यांचे काही डोके गुडघ्यात नसतात. हे काही आर्मी पोलीस भरतीचे पोरं नाही. हे त्यांच्या कॉलेजचे, त्यांच्या गावातले पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरला आलेले मुलं हे बांधवणं DED BED करतात. आलं लक्षात? आता जसं मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं वारं आहे, आज 5-6-10 वर्षापूर्वी हे DED BED धारकांचं वारं होतं पूर्ण गावागावात. प्रत्येकाच्या आईवडिलाला वाटायचं की माझा मुलगा पटकन कमी वयात DED BED करून शाळेवरती रुजू व्हावा. परंतु शासनाचे सतत बदलते धोरण आणि बांधवांनो तुमची परत याच्याकडे बघण्याचं काय उदासीनता, यामुळं हा सगळा घोळ काय झालेला आहे, पांगत चाललेला आहे. त्यामुळं पॉझिटिव्ह विचार करा आणि आपण पहिले पात्र व्हा, कारण याच्याशिवाय तुम्हाला बांधवांनो शिक्षक भरतीमध्ये प्रवेश नाही आहे. त्यानंतर आपण जर आणखीन दुसरी तुलना जर करायला गेलं तर इकडं प्रत्येक विषयात बांधवांनो तुम्हाला त्या त्या विषयाचं काय आहे, पूर्ण पाठ्यपुस्तकाचं कंटेंट नॉलेज दिलेलं जातं. पण इकडं बांधवांनो तुमच्या पाठ्यपुस्तकाचा कंटेंट प्लस तुमचं DED BEDचा सिलेबस. मग साहजिकच ज्याच्यामध्ये तुम्हाला 85% पडलेले 2-4 वर्षापूर्वी, आणि त्याला जर तुम्ही एकदा रिवाईज जर चांगलं दिलं तर तुम्हाला मार्क पडणार नाही का? त्यामुळं मला असं वाटतं इकडच्या 90 मार्क पाडण्याच्या तुलनेत इकडं पटकन मार्क पडतात, 100% पडतात. आता परत कसे पडतात, का पडतात, त्याकडं आपण काय करूया, थोडंसं लक्ष देऊया. बघा, परत नंतर मी येऊन सांगतो तुम्हाला, थोडंसं लक्ष द्या. बघा आता काय केलेलं आहे पहा, हे बघा बाल विकास एवं शिक्षाशास्त्र 2011 पासून ते 2022. आता हे मागच्या वर्षीचं 2 वर्षाचं मी केलं नाही, पण तरी तुमच्या लक्षात येईल. ह्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून कुठले टॉपिक दरवर्षी बांधवणं विचारले जातात, जे काही तुम्हाला 15 मार्काचं जे काही शिक्षणशास्त्र विचारलं जातं हे ते बांधवणं काय आहे, शिक्षणशास्त्र आहे. हेच ते 9 चॅप्टर आहे. ह्या 9 चॅप्टरच्या पलीकडे प्रश्न विचारला जात नाही. मग जर तुम्हाला मी आधी जर 25, 16, 15, 24, 15, 14, 11, 10, 20 असे जर प्रश्न दिले, ह्याच्या प्रश्नातून आणखीन भविष्यात येणाऱ्या प्रश्नांची छान तयारी करून घेतली तर ह्या बांधवणं बाल विकास एवं शिक्षाशास्त्र म्हणजे तुमच्या पहिल्या पेपरची किती परफेक्ट तयारी होईल. मग असंच बांधवांनो आम्ही तुमचं बाल विकासाची तयारी करून घेतो. अशीच तुमची परत या ठिकाणी बांधवांनो इतर विषयाची तयारी करतो. दुसरं एक आणखीन वैशिष्ट्य सांगायचं, सर मला हिंदी कळत नाही, मग घाबरू नको ना. हिंदी जरी कळत नसेल तर इकडचं बांधवांनो हे निरंतरता का सिद्धांत, हे काय बाल विकास के सिद्धांत नावाचं एक चॅप्टर आहे. आणि इथं पहिला सिद्धांत आहे निरंतरता का सिद्धांत. अजून मला निरंतरता म्हणजे कळत नसेल तर बांधवांनो इकडं लगेच मी त्याला ट्रान्सलेट केलं आहे मराठीतून, सातत्याचा सिद्धांत. जन्म से मृत्यू तक हर एक बालक प्रतिदिन कुछ ना कुछ क्या करता है, सीखता है. असं ह्या सिद्धांताचं काय आहे वैशिष्ट्य आहे. इकडं हिंदी, इकडं मराठी. इतकं सुंदर जर तुम्हाला नोट्स बांधवांनो भेटत गेली तर यापेक्षा आणखीन काय पाहिजे. बघा आणखीन तुम्ही जर इथं बघितलं इकडे हे सगळे हिंदीचे पर्याय आहे, हे इकडं बघा सगळे कोणते मराठीचे पर्याय आहे. तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल, याचा छानसा अभ्यास करता येईल. अशा पद्धतीने पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण डिझाईन केलेला असतो. हा मराठी अध्यापनाचा आहे, इकडे 10 चॅप्टर हे त्याच पद्धतीनं. त्यानंतर हे हिंदी अध्यापनशास्त्राचे 10 चॅप्टर आहे बघा. त्यानंतर गणित अध्यापनशास्त्राचे 10 चॅप्टर आहे बघा. त्यानंतर इकडे हे पर्यावरणशास्त्राचे 10 चॅप्टर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे उगाच शिकवायचं म्हणून शिकवणार नाही, आम्ही स्वतः अभ्यास करतो, आम्ही संशोधन करतो की हे सोपं कसं करेल. हे असं तुम्हाला इतर यूट्यूबवरती कुठं सापडणार नाही. ते म्हणतात ना पाहिजे जातीचे येड्याऱ्या गाबाड्याचे काम नाही. जातीचे म्हणजे कौशल्यवान म्हणायचं आहे.
तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. राहील लक्षामध्ये? ओके, चला मग आता ज्याला माझं म्हणणं हे पटतंय अशा बांधवांनी काय करायचं, बांधवांनो आपला मोबाईल काय करायचा आहे, हातात घ्यायचा आहे आणि मला लगेच काय करायचं आहे बांधवांनो, कॉल करायचा आहे की सर मला तुमच्या ह्या बॅचला काय करायचं आहे, ॲडमिशन करायचं आहे. होळी असल्या कारणाने बांधवांनो आम्ही या बॅचला तुम्हाला काय केलेलं आहे, 50% डायरेक्ट डिस्काउंट दिलेला आहे. हा 96 57 45 16 45 हा माझा नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचं, म्हणायचं सर मला CTET आणि TETच्या बॅचला काय करायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्याच्यावरती फोनपे किंवा गुगल पे करायचे 2,500, लगे मला फोन करायचा, सर पैसे पाठवले, बॅचला ॲड करा. आता काहीला वाटलं असेल की आम्ही ॲपमध्ये जातो आणि ॲपमधून बांधवून आम्ही तुम्हाला काय करतो, पैसे देतो. मग आता त्या ॲपचं बांधवांनो 18%, 9% राज्याचं, 9% केंद्राचं GST आम्हाला द्यावं लागतं आणि त्यानंतर परत आम्ही फी 50% तुमची कमी केली, म्हणजे जवळपास आपण 2,500चे जर 9 2 18% जर पकडले तर 450 रुपये बांधवांनो आम्हाला टॅक्सच द्यावा लागतो. म्हणून हे तुमच्यासाठी भल्याचं आहे, आमच्याही भल्याचं आहे. त्यामुळं फोनपे करा, टेन्शन घेऊ नका. तो माझा नंबर आहे, माझ्याशीच बांधवांनो तुम्ही बोलणार आहे. कॉल केल्यावर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी, आमची सर्व टीम तुमच्यासाठी काय असेल सज्ज असेल. परत एकदा सगळ्यांना होळी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.